नमस्कार. इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती आपण सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. त्याच पद्धतीने आपल्या चॅनेलवरती लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. खऱ्या अर्थानं आपण सर्वच्या सर्व प्रकरणांचा स्वाध्याय अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्कीच पाहू शकता. अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. पहिला प्रश्न जर पाहिला तर खालील आकृती पूर्ण करा. या आकृतीला तुम्हाला उत्क्रांतीचे पुरावे हे जे आहेत त्या जागा भरायच्या असतात, तर त्याची उत्तरं पहा. उत्क्रांतीचे पुरावे बाह्य रूपकीय आहे, भ्रूणविज्ञान विषयक आहे, त्यानंतर अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य आणि पुराजीव विषयक आहे. त्यानंतर पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, विनंती एवढी असेल की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. टेलिग्राम ग्रुप सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्या, कारण की त्याच्यावरती नवीन व्हिडिओ आपण अपलोड ज्या केलेल्या असतात त्याची लिंक येते. महत्त्वाच्या काही नोट्स PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलाच प्रश्न आहे, मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्याचं उत्तर पहा. मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली हे पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाच्या उत्क्रांतीस सुरुवात झाली असावी. पॉईंट नंबर 2 दिसतोय आपल्याला. त्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, त्यांच्या मेंदूंचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. पॉईंट क्रमांक 3 जर पाहिलं तर सुरुवातीचे एपसारखे एपकपी प्राणी कालांतराने दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ऑरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. पॉईंट नंबर 4 जर पाहिला तर कालांतराने मानवी मेंदूचा आकार मोठा होत गेला. त्यांच्या हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. आता पुढचं जे महत्त्वाचा भाग आहे, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती उद्भव होतो. याचं कारण जर पाहिलं तर पहा, प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढत असून त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. परंतु एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो, तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. त्यामुळे सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती उद्भव होतो. पहा, पुढे दिले तुम्हाला जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. याचं उत्तर पहा. पहिला पॉईंट आपल्याला दिलेला आहे, पृथ्वीच्या गर्भात पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. 2 नंबरचा पॉईंट दिला आहे आपल्याला, या जीवांचे अवशेष व ओसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, यांना जीवाश्म असं म्हणतात. या जीवाश्मावरून कालनिश्चिती करता येते, त्यावरून सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. तसेच कार्बनी वैमापन पद्धतीमुळे पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी उपयोग होतो. म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. आता पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात. पहा, पहिला पॉईंट आपल्याला याचा दिलेला आहे उत्तरामध्ये. पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा पहा विद्यार्थी मित्रांनो, मासा, सॅलेमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य या प्राण्यांचे भ्रूण त्यांच्या प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. म्हणून पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात. पहा, आता पुढचा प्रश्न जर पाहिला तर कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय दिले, जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास आणि अंतरपुच्छ.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की संपूर्ण प्रकरणं मी अगदी व्यवस्थितपणे डिटेल्डमध्ये शिकवलेली देखील आहेत. तीसुद्धा तुम्ही एकदा नक्की आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून पाहू शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रकरणं मी अगदी डिटेल्डमध्ये शिकवलेली आहे. त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. पहा, पहिला त्या ठिकाणी प्रश्न आहे, अचानक घडणाऱ्या बदलांमागील कारणभाव ह्युगो द रुईस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. दुसरी रिकामी जागा पहा, प्रथिनांची निर्मिती जनुकांमार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आपल्याला पहा, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रतिलेखन म्हणतात. त्याला प्रतिलेखन असं म्हणतात. उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय. क्रमविकास हे याचं उत्तर आहे. मानवी शरीरात आढळणारे डॉट डॉट हे उत्क्रांतीच्या अवशेषात्मक पुरावा होय. तर याचं काय उत्तर आहे? अंत्रपुच्छ. मानवी शरीरात आढळणारे अंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. म्हणजे अंत्रपुच्छ हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा असं तुम्हाला त्या ठिकाणी दिलं असतं. त्या ठिकाणी नोट्स लिहायच्या असतात तुम्हाला. पहा, लॅमार्कवाद असं आपण म्हणतो. लॅमार्कवादाविषयी माहिती पहा. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. त्यांनी याला इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले. लॅमार्क यांनी असे स्पष्ट केले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरती पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. ही उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद असं म्हणतात. लॅमार्कवाद या सिद्धांतात लॅमार्क यांनी असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये ही असे बदल घडतात. पहा, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दुसरा विचारला आहे. त्याचा पहिला मुद्दा पहा, चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून सक्षम ते जगतील असे मत मांडले. दुसरा मुद्दा दिला. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. सक्षम जीवाच्या, आता तिसरा मुद्दा दिला आहे पहा, सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाही. 4 नंबरचा मुद्दा, जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यासह सकट नवीन प्रजाती तयार करतात. हा सिद्धांत ओरिजिन ऑफ स्पीसीज याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतो, लक्षात ठेवा. ओरिजिन ऑफ स्पीसीज या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक हा सिद्धांत सर्वमान्य आहे कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो. अशा पद्धतीने ते होतं. भ्रूण विज्ञानाविषयी देखील तुम्हाला नोट विचारली जाते. त्या ठिकाणी त्याचं उत्तर पहा, भ्रूणविज्ञान भ्रूणापासून सजीव कसा विकसित होतो याचा अभ्यास केला जातो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या विविध पिढ्यातील भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्येच ते कमी होत जाते. यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा मिळतो. याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो. पुढे जर पाहिलं तर उत्क्रांती विषयक तुम्हाला एखादी नोट त्या ठिकाणी लिहायला येते, टिप लिहायला येते. पहा, तर याच्यामध्ये पाहिलं तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. 2 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. 3 नंबरचा मुद्दा दिला आहे, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. 4 नंबरचा मुद्दा दिलेला आहे, सजीवातील बदल व विकास या सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती असे म्हटले जाते. ही संघटनात्मक उत्क्रांती आहे. त्यानंतर जोडणारे दुवे याच्यावरती देखील तुम्हाला टिपा लिहा यासारखा प्रश्न असतो. याचा पहिला मुद्दा पहा, काही वनस्पती अथवा प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्या
दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. म्हणजे दोघांचा दुवा म्हणजे दोघांना सांधण्याचं काम करतो, जोडण्याचं काम करतो. हे दुवे विद्यमान सजीवांमध्येही मिळू शकतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपशम व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात जे ॲनिलिडामध्ये आढळतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप व सस्तन प्राण्याशी नाते सांगतो कारण तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि त्याच्या शरीरावरील केस व दुग्धग्रंथी ही लक्षणे सस्तन प्राण्यासारखी आहेत. लंगफिश हा जरी मत्स्य आहे तरी तो फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. हे प्राणी सस्तन प्राणी असून ते सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत याकडे निर्देश करतात. पहा, अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय. माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात. म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी, कबुतरांची पिल्ले कबुतरांसारखी व मानवाची संतती मानवासारखीच असते. अनुवंशिक बदल या प्रकारे घडतात. पहा, एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होताना त्यांच्यात लैंगिक प्रजनन झाल्यास पेशी विभाजनाच्या वेळी त्यांच्या गुणसूत्रामध्ये DNA मध्ये बदल होतो. त्यामुळे त्यांच्या शरीर रचनेत, केशरचना, डोळे यांचे रंग यामध्ये फरक दिसून येतो. त्याचप्रमाणे अलैंगिक प्रजननात वातावरणीय गोष्टींचा परिणाम सजीवांवर होऊन त्यांच्यात नैसर्गिकरित्या अनुवंशिक बदल घडून येतात. उदाहरणार्थ जिराफाची मान अनुवंशिक बदल हे नैसर्गिक निवडीने होणारी प्रक्रिया होय. पहा, अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी उपयुक्त आहेत हे लिहा. प्रश्न क्रमांक 6 आहे. याचं उत्तर पहा. सजीवांमधील ह्रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. पहा, सजीवांमध्ये ऱ्हास आहे, तिथं ऱ्हास लक्षात ठेवा. मानवी शरीरातील अवशेषांगांची नावे माकड हाड आहे, आंत्रपुच्छ आहे, अक्कलदाढा आहेत, अंगावरील केस आहे, कानांचे स्नायू आहे. त्यानंतर अवशेषांग इतर प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत. मानवाला निरुपयोगी असणारे अंत्रपुच्छ हे रवंथ करण्यासाठी प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहेत. पहा, आता पुढील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायण्यासाठीचा हा प्रश्न आहे. उत्क्रांतीस अनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात? अनुवंशिक गुणधर्म आई वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे अनुवंशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात ज्या गुणधर्मांमुळे सजीवांत परिसराशी अनुकूल करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते. असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळूवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस अनुवंशिक बदलाचेच इंधन असते. पहा, आता इथे गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा असा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे. 1 नंबरचा मुद्दा पहा. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNAवर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. 2 नंबरचा मुद्दा. tRNAने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत? त्याचं उत्तर पहा. उत्क्रांतीचा सिद्धांत सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उत्पत्ती आजवर मांडल्या गेल्या यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा
सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. यातील पहिला मुद्दा पहा. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. कालांतराने या जीवद्रव्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने व हळूहळू बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. 3 नंबरचा मुद्दा. या विकासाचा कालपट जवळपास 300 कोटी वर्षांचा आहे. त्यानंतर शेवटचा 4 नंबरचा मुद्दा पहा. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. म्हणूनच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हणतात. आता त्याच्यामध्ये पुरावे कोणते कोणते आहेत? बाह्यरूपिकीय पुरावे. प्राण्यांमध्ये त्यांच्या तोंडाची रचना, डोळे, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील केस ही समान वैशिष्ट्ये आढळतात. यावरूनच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. शरीरशास्त्रीय पुरावे. वरवर पाहता मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा असल्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. पण त्यांच्या अवयवांतील हाडांच्या रचनेत व जोडणीत साम्य दिसते. यावरून त्यांचे पूर्वज समान असावेत हे निदर्शनास येते. अवशेषांगे पहा. मानवी शरीरात माकड हाड, अक्कलदाढा, अंगावरील केस, अंत्रपुच्छ यासारखे अवशेषांग असतात. मानवामध्ये माकड हाड असते. ते माकडाच्या शेपटीच्या स्नायूंसारखे असतात. माकडांना ते शेपटी हलवण्यासाठी उपयोगी पडतात. यातून माकड व मानव यांचा पूर्वज एकच असावा हे सूचित होते. त्यानंतर जीवाश्म विज्ञान पुरावे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव काढले जातात. या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जोडणारे दुवे. काही वनस्पती अथवा प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. हे दुवे विद्यमान सजीवांमध्येही मिळू शकतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात जे ॲनिलिडामध्ये आढळतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप व सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो कारण तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि शरीरातील केस व दुग्धग्रंथी ही लक्षणे सस्तन प्राण्यासारखी आढळतात. लंगफिश हा जरी मत्स्य आहे तरी तो फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. हे प्राणी सस्तन प्राणी असून ते सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले असावेत याकडे निर्देश करतात. पहा आता इथे शेवटचा मुद्दा पहा. भ्रूणविज्ञानातील पुरावे. भ्रूणविज्ञानात भ्रूणापासून सजीव कसा विकसित होतो याचा अभ्यास केला जातो. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या विविध पिढ्यातील भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा मिळतो. याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो. पहा आता इथं ई नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. शेवटचे 1, 2, 3 प्रश्न फक्त बाकी आहेत. ते झाले का आपला टॉपिक काय होते संपतो. शेवटचे 3 प्रश्न आहेत. पहा या ठिकाणी इथे जर पाहिलं तर उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व स्वोदाहरण विशद करा. 1 नंबरचा मुद्दा. निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्य साम्य दाखवतात. उदाहरणार्थ मानवी हात, बैलांचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. दुसरा मुद्दा दिला आहे. बाह्य रूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. याला शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते. त्यानंतर जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावरती जीव काढले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांना जीवाश्म म्हणतात. उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म गृहीत धरतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14, C14चा ऱ्हास ही एकच
प्रक्रिया सतत चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता बदलत असते. 3 नंबरचा मुद्दा पहा. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 ची गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशी प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो पहा. आणि शेवटचा प्रश्न पहा. सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. एप वानरापासून उत्क्रांती होत आदी मानव निर्माण झाला. कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांची वाटचाल विविध टप्प्यात झाली. कुशल मानव म्हणजे काय, तर हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा आफ्रिका खंडात मिळाला. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. ताठ कण्याचा मानव, याचा मेंदू कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित होता. याला अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कळले असावे, परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते. शक्तिमान मानवाची शरीर यष्टी धिप्पाड होती. याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. त्याला अग्नी निर्माण करण्याची कला साधलेली होती. बुद्धिमान मानव, विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हटले जाते. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. तो चित्रे काढू लागला होता व कलात्मक वस्तू ध्येय बनवू लागला होता. प्रगत बुद्धीचा मानव, बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नांतून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित संक्रमित होत राहिली पहा. अशा पद्धतीने संपूर्ण प्रकरणाचे आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सर्वच्या सर्व गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये हा स्वाध्याय घेतलेला आहे. सर्व प्रकरणांचे स्वाध्याय मी तुमच्यासाठी अपलोड करतो आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे ते पाहून घ्या आणि चांगला अभ्यास करून 95% आपलं टार्गेट आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. लवकरच प्रकरण क्रमांक 2 तुम्हाला उपलब्ध करून देतो. सर्वच्या सर्व प्रकरणं 1 ते 10 प्रकरणं आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत, ती तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी प्रकरणांच्या लिंक देतो, त्यासुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि अभ्यास अगदी व्यवस्थितपणे करा, जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळावेत ही माझी अपेक्षा आहे. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.